नमस्कार, मी अमन दळवी, आराध्य अमन दळवी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण कोकणात आहोत, तेऱ्यात आहोत, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे आहोत। आपण निरनिराळे वेगवेगळे कोकणातील ब्लॉग्स पाहत आलेलो आहोत, पण आज एक वेगळा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतोय। कोकणातील शिक्षणाचा स्तर कसा उंचावलेला आहे, कोकणातील 10वी-12वीचा रिझल्ट हा कसा संपूर्ण राज्यात उच्चांक प्रस्थापित करीत आहे, ते आज पाहण्यासाठी आलेलो आहे। त्याची जडणघडण या प्राथमिक शाळेतून घडते आणि हीच प्राथमिक शाळेला आपण आज भेट देत आहोत। जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तेरे नंबर 2, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी इथे मुलांच्या भेटीसाठी आलेलो आहोत। या ठिकाणी मुख्याध्यापक, सर आणि सर्व इतर सपोर्ट स्टाफ यांना देखील आपण भेटणार आहोत। खूप सुंदर असं हे शाळेचं प्रांगण आहे, खूप सुंदर असं हे मैदान आहे। तुम्ही पाहू शकता, संपूर्ण आजूबाजूला असलेली ही हिरवळ आहे, ही खेळण्याची जागा आहे आणि शाळा देखील खूप सुंदर अशी सजवलेली आहे, रंगवलेली आहे आणि सुंदर सुंदर मेसेजेस त्यांनी इथे भिंतीवर लिहिलेले आहेत, ड्रॉ केलेले आहेत। कापडी पिशव्या वापरूया, प्लास्टिकची पिशव्या दूर करूया, स्वच्छताचे प्रतीक कसं आपण या ठिकाणी करायचं आहे, झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी, अशा खूप सुंदर अशा या ठिकाणी कोट्स आपल्याला पाहायला मिळतील। स्वच्छ जल, वायू, मृदा, वसुंधरेची हीच खरी संपदा। तसेच जे बॅड हॅबिट्स आहेत, जे काय म्हणता येईल, सिगरेट, तंबाखू, नशा, ज्यांनी अनेक पिढ्या या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या आहेत, त्यांच्यापासून दूर राहा, असे देखील खूप सुंदर या ठिकाणी मेसेज दिलेले आहेत। शिक्षणाचा एक धडा, न्याय विरुद्ध देईल लढा, खूप सुंदर। तसेच कोकणात अंधश्रद्धेला जराही थारा नाही आहे, ह्याचाच दर्शवणारं सोडा अंधश्रद्धेचा ध्यास, नाहीतर होईल जीवनाचा ऱ्हास, खूप सुंदर असे या ठिकाणी पेंट केलेले आहेत। काही काही विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, काही काही माजी विद्यार्थ्यांनी केलेले आहेत। अशी सुंदर अशी ही शाळा या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि एक सुंदर परिसर आज आपण अनुभवायला आलेलो आहोत। लहान मुलं म्हटली की त्यांना कार्टून्सचा फार, ते मुंबईत असो नाही तर कोकणात असो, कार्टून्स त्यांना फार महत्वाचे, त्यामुळे इथे कार्टून पेंट्स देखील केलेले आहेत। पाणी म्हणजे जीवन हे देखील या ठिकाणी दर्शनात आलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी कोकणातील महत्वाचे असे तालुके, बंदरे या ठिकाणी दाखवतो आहेत। रत्नागिरी, देवगड, दाभोळ, श्रीवर्धन, वेंगुर्ला, ठाणे असे अनेक या ठिकाणी दाखवलेले आहेत बंदरं। त्यानंतर थंड हवेची ठिकाणं, महाबळेश्वर पासून ते पन्हाळा, भीमाशंकर, भंडारदरापर्यंत या ठिकाणी लिहिलेले आहेत। महाराष्ट्रातील किल्ले, सिंहगड, प्रतापगड, रायगड, शिवनेरी, शिवाजी राजेंचा या ठिकाणी शिवप्रताप आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर ही तालुक्यात आपले रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, सुंदर संपन्न असा हा कोकण। त्यानंतर प्राचीन लेणी देखील या ठिकाणी मस्तपैकी लिहिलेली आहेत। मुलांचा या ठिकाणी जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान वाढवण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। प्रसिद्ध फळे, आपला हापूस, अर्थातच फळांचा राजा हापूस आपला, आंबा रत्नागिरीचा, संत्री नागपुरातील, काजू सिंधुदुर्गातील, नारळ गुहागरातील, केळी जळगावातील, तर द्राक्ष नाशिकातील आणि चिकू पालघरातील। या ठिकाणी इमोजी ज्यांचा उपयोग व्हॉट्सअपवर फार केला जातो, त्यांची ही फेसेस आहेत। त्यानंतर महाराष्ट्रातील अभयारण्य, कर्नाळा असो, दाजीपूर असो, कोयना ताडोबा असो, दाखवलेले आहेत। त्यानंतर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती विक्रम साराभाई, चंद्रशेखर वेंकटरामन यांची देखील माहिती या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्रातील धरणे या ठिकाणी लिहिलेली आहेत। फार फार सुंदर अशी ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवण्यात आली आहे। मुलांचं विविध कलर्स इंग्रजीमध्ये ते लिहिलेले आहेत, म्हणजे ह्यांचा प्राथमिक शिक्षणच संपूर्ण इंग्रजी, सेमी इंग्लिशमध्ये या ठिकाणी होतो, जेणेकरून उच्च शिक्षण घेताना, कॉलेजचं शिक्षण घेताना या मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। त्या संपूर्ण या ठिकाणी तयार असतात, भले त्यांचं शिक्षण मुंबईत असो, पुण्यात असो, शहरात असो किंवा या आपल्या कोकणात असो, त्या संपूर्णपणे तयार असतात। आणि ही या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत, त्यांची ही केबिन आहे, ती आपण आता पाहणार आहोत।
या ठिकाणी शिक्षक वृंद म्हणून 2 सर काम पाहतात, श्रीयुत प्रभाकर बाबू मोहिते आणि श्री कृष्णात महपती लाड हे दोघंही या ठिकाणी काम पाहतात. डीएड बीएड हे यांचं शिक्षण झालेलं आहे आणि या ठिकाणी शालेय पटसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. 1ली, 2री, 3री, 4थी एकूण 19 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. संपूर्ण तुम्ही पाहू शकता महापुरुषांची, छत्रपतींची या ठिकाणी तसबिरे सर्व लावलेली आहेत या ऑफिसमध्ये. सुंदर स्वच्छ असं हे ऑफिस आहे. शालेय व्यवस्थापन समिती या ठिकाणी आपण पाहू शकता. तसेच पालक शिक्षक संघ यांची देखील संपूर्ण नावे या ठिकाणी आपण पाहतात. माता पालक संघ आणि शालेय पोषण आहार समिती हे देखील या ठिकाणी आहेत. हे संपूर्ण समिती, सर्व समिती हे शाळेचं स्तर उंचावावा यासाठी प्रयत्न करण्यात येतात. शाळेला मिळालेली अनुदानं, भलं ते गणवेश असतो, उपस्थिती भत्ता असो, समग्र शिक्षण अनुदान असो, या ठिकाणी पाहायला मिळतात. शाहू महाराज आहेत, चाचा नेहरू आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, साने गुरुजी आहेत, महात्मा फुले आहेत आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाईंचं देखील या ठिकाणी आपल्याला दर्शन होते आहे. आणि शाळेतील मुलांनी मिळवलेली ही जिल्हास्तरीय पारितोषिकं हे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपले अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं सर्वांचं या ठिकाणी नावं आहेत. महत्वाचं म्हणजे आपल्या हिंदुस्थानाचे सर्व राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्र्यांपासूनची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. ही अशी सुंदर शाळा, हा शाळेचा परिसर आपण पाहिला, शाळेबद्दल माहिती आपण घेतली. आता आपण शाळेतील वर्गाकडे जाणार आहोत, मुलांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आजचे पंचांग, बऱ्याच वेळा हा पंचांग महिनाभरापूर्वीचा, 4 महिन्यांपूर्वीचा या बहुतेकशा शाळेत पाहायला मिळतो. पण इकडे अप टू डेट आजचा पंचांग तुम्हाला पाहायला मिळेल. शनिवार 17 ऑगस्ट 2024, श्रावण महिना सुरू आहे. सूर्योदय, सूर्यास्त, सुविचार या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे सरस्वती माता या सर्व विद्यार्थ्यांवर प्रसन्न आहे, आपल्या सर्वांवर प्रसन्न आहे. कारण की हिची पूजा करूनच आपण आयुष्यातील ध्येय उद्दिष्ट मिळवू शकतो, कमावू शकतो. त्या सरस्वती मातेच्या चरणी आराध्य अमन दळवी युट्यूब चॅनल नतमस्तक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या शाळेला मिळालेला पुरस्कार, जिल्हा परिषद आदर्श शाळा नंबर 2 सन 2011-12 या शाळेला, अर्थातच आपल्या या शाळेला उत्कृष्ट शाळेचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवून गौरवण्यात आलेला आहे. आणि अशीच उंच उंच प्रगती, अशीच उंच उंच भरारी हे शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सर्व घेतील अशी अपेक्षा करतो. आणि आपण थेट आता वर्गात जाऊया. आता आपण थेट वर्गात जाणार आहोत. पाहू हे विद्यार्थी आपले कसं स्वागत करतायत ते. Thank you everyone. Please be seated. Thank you. आपलं या ठिकाणी खूप सुंदर असं इंग्रजी भाषेमध्ये स्वागत झालेलं आहे. आपण कोकणातील शाळेत आहोत, आपल्या तेऱ्यातील शाळेत आहोत, याचा आपल्याला आसभासही होत नाहीये. खूप सुंदर प्राथमिक शिक्षण या ठिकाणी सर्व मुलांना देण्यात येत आहे. याचा आम्हाला गर्व आहे की आम्ही या गावचे आहोत आणि या गावात, आमच्या गावात ही शाळा आहे. या शाळेचे मुख्याध्यापक मोहिते सर यांचं या आराध्य अमन दळवी युट्यूब चॅनल मधील व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. सर आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर येथील अंगणवाडी सेविका भुरावणे मॅडम या देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो. तसेच अंगणवाडी सेविका या ठिकाणी सावंत मॅडम आहेत, त्यांचं स्वागत करतो. तसेच या ठिकाणी अजूनही सर्व आहेत. आपलं नाव सांगा. अनिता भिकाजी सुरे. अच्छा, सुरे ताई देखील या ठिकाणी आहेत. तसेच अंगणवाडीचे नाव तेरे बौद्धवाडी. तेरे बौद्धवाडी. हा, मला अंगणवाडीतल्या मुलांचं काम करायला छान आवडतं.
धन्यवाद ताई. असंच तुम्ही सेवा करत राहा. या मुलांचे आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी नेहमी असणार. प्लीज बसून घ्या. तसेच या ठिकाणी आज आराध्या मन दळवी युट्यूब चॅनल मार्फत मुलांना अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं. त्याबद्दल माझे काका अशोक दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच माझी काकी राजश्री दळवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम सरांना विचारेन, सर काय सांगाल आपल्या शाळेबद्दल? नमस्कार. जिल्हा परिषद आदर्श शाळा एरिया नंबर 2 या शाळेची जी काय तुम्हाला सगळी भौतिक सुविधांनी नटलेली शाळा दिसते, ही शाळा खरं म्हणजे ग्रामस्थांच्या उत्तम सहकार्यातून आजपर्यंत जवळजवळ आमच्या शाळेला 16,75,000 इतका लाखो रुपयांचा शैक्षणिक उठाव झालेला आहे. आणि शैक्षणिक उठावातूनच या शाळेचा जो कायापालट झाला आहे हा ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेला आहे. शाळेची स्थापना ही 8 ऑगस्ट 1947 रोजी झाली. या शाळेला सन 2011-12 या साली आदर्श शाळा पुरस्कार हा मिळालेला आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी सन्माननीय अरुणशेठ दळवी यांनी स्वतः वैयक्तिक जवळ 9 ते 10 लाख रुपये या शाळेला शैक्षणिक उठाव दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या CSR फंडातून त्यांनी चंद्रवदन कपाडे यांच्या स्मरणार्थ स्टेज बनवून दिलेला आहे. शिवाय गेटच्या RCC बांधकाम सुद्धा अनुपजी कपाडे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधकाम केलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावचे सन्माननीय ग्रामस्थ मंगेश भुरवणे यांनी स्टेजच्या पत्र्यासाठी 50,000 रुपयाची देणगी दिली आहे. दरवर्षी प्रत्येक ग्रामस्थ आपापल्या परीनं या शाळेला योगदान देतोय आणि शाळा दिसते की केवळ आणि केवळ फक्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून. आज तुम्ही सुद्धा आमचे ग्रामस्थ आहात. तुम्ही इथे आलात, आमच्या मुलांशी हितगुज केलं, मुलांना नाश्ता दिलात, त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक या नात्याने मी तुमचे आभार मानतो. असंच सहकार्य नेहमीच राहील अशी आई वाघदाई देवीच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी आभार. धन्यवाद सर. सरांचा टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. एवढी तटपुंजी सेवा साधना असताना देखील ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत किंवा जिल्हाधिकारी अशा सर्वांकडून कोऑर्डिनेट करून सर उत्तम प्रकारे ही शाळा हाताळत आहेत. यातून प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतलेले मग विद्यार्थी बुरंबी येथील शाळेमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी जातात आणि आपल्याला गर्व आहे. आपण नेहमी न्यूजमध्ये पाहतो, वृत्तपत्रात पाहतो की आपले 10वीचा ज्या वेळी बोर्डचा रिझल्ट लागतो, 12वीचा रिझल्ट लागतो, त्यावेळी कोकण अग्रेसर असतो. आपल्या कोकणासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या ठिकाणी बुरवणे मॅडम देखील उपस्थित आहेत, अंगणवाडी सेविका. त्यांचं मी स्वागत करतो. ताई तुमचं स्वागत. तुम्ही या गावातील आहात, तर तुम्हाला या शाळेबद्दल कसा अनुभव आहे, काय अनुभव आहे आणि ही सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं? माझं नाव संपदा संदीप बुरवणे, मी अंगणवाडी सेविका आहे. माझ्या पटावर 3 ते 6ची मुलं येतात. 5 मुलांचा पट आहे. मला ह्या मुलांना शिकवताना खूप आनंद वाटतो. त्या मुलांसारखंच लहान होऊन मला शिकवताना आनंद वाटतो आणि ही एक माझी नोकरी नसून समाजसेवा आहे. याचा मला खूप अभिमान आहे. धन्यवाद बुरवणे मॅडम. हा सर्व शाळेचा विषय सुरू असताना मला अभिमान वाटतोय की माझी मामी सौ नेहा नंदकुमार सावंत ही मुंबईतील नावाजलेली अशी IAS अर्थातच किंग जॉर्ज शाळेतील माजी शिक्षिका आहे. एक 25 वर्षाची सेवा पूर्ण करून एक आदर्श शिक्षिका हा पुरस्कार प्राप्त करून ती सेवा निवृत्त झालेली आहे. मी सर्वांना विनंती करेन की माझ्या मामीसाठी सौ नेहा नंदकुमार सावंत यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी सावंत मॅडम आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. ती या गावची माहीर वाशिण देखील आहे आणि सासर वाशिण देखील आहे. पूर्वाश्रमीची दळवी आता सावंत झालेली आहे. ती देखील या मुलांची खूप उत्तम प्रकारे सेवा करत असते, त्यांना बालपण त्यांचा घडवण्यात मदत करत असते. मी खरंच विचारतो की कसा वाटतो हा प्रवास शाळेतील मुलांसोबतचा? मी साक्षी शैलेंद्र सावंत, जिल्हा परिषद आदर्श शाळा एरिया नंबर 2 येथे पोषणार्थी मदतीचे काम करते. तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत हा पोषणार्थ दिला जातो शाळांमध्ये. तर हे काम मी जवळजवळ 11 वर्ष करते. तर पोषणार्थ देताना मला खूप आनंद वाटतो, खूप छान वाटतं. तुम्ही बघा.
धन्यवाद साक्षी मॅडम. साक्षी मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण शिक्षण घेताना शिक्षणासोबतच पोटपूजा देखील तेवढीच महत्वाची असते आणि ही उत्तम प्रकारे चालते. उत्तम प्रकारे चालते ना तुमची पोटसेवा? खाऊ तुम्हाला वेळच्या वेळ मिळतो ना? मग त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? धन्यवाद. या ठिकाणी आराध्या अमन दळवी युट्यूब चॅनल मार्फत सौ राजश्री दळवी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही गावी नेहमी येतच असता, पण आज पहिल्यांदाच या शाळेतील मुलांबरोबर तुम्हाला यायला मिळालंय, मजा करायला मिळाली आहे. कसं वाटतंय तुम्हाला आज? छान वाटतंय. काल सुद्धा म्हणजे मंदिरामध्ये ते सगळं कार्यक्रम करत होते, गाणी म्हणत होते, डान्स करत होते. म्हणजे खूप मला आवडलं आणि आज इथे सगळं व्यवस्थित छान वाटते बघायला सुद्धा. त्यांना उत्तम म्हणजे सगळ्या वस्तू वगैरे सगळं जागेवर दिसतंय. बरं वाटलं. म्हणजे पहिल्यांदाच आलो आम्ही. एवढ्या वर्ष इथे येतो पण केव्हा शाळेत नाही आलेलो. तर छान वाटलं इथे. धन्यवाद. आराध्य अमन दळवी युट्यूब चॅनल मार्फत माझे काका अशोक दळवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत टाळ्यांच्या गजरात आपण करूया. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमधून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. कोकण त्यांचा जीव की प्राण, पण त्यांची देखील पहिलीच व्हिजिट आहे शाळेला आणि आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो ही पहिली व्हिजिट आता वारंवार सारखी सारखी होणार आणि विविध कार्यक्रम मार्फत होणार. मी अशोक दळवींना या ठिकाणी विचारतो की मुलांना काय सदिच्छा द्याल, काय शुभेच्छा द्याल? मी पण पहिली ते 10वी म्युन्सिपल शाळेमध्ये शिकलेलो आहे. मुलांनी असं शाळेत शिक्षण चांगलं घ्यावं, आई वडिलांचं ऐकावं, पालकांचं ऐकावं, जेणेकरून सगळ्यांना आनंद वाटेल, जेणेकरून सगळ्यांना मदत करा आणि शाळेला नाव उज्ज्वल करा. एवढीच माझी अपेक्षा आहे. ती तुम्ही कराल एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. पुढच्या वर्षी अच्छा बुरंबी, म्हणजे बुरंबी मध्ये तू मोठ्या शाळेत जाणार, तुझा अभ्यास वाढणार. मग त्याप्रमाणे आता 4थी पासूनच तुला अभ्यास करायला हवा की नाही? मग नाव काय तुझं? जोरात बोल. नभा सतीश पवार. पवार, शाळेत मजा येते तुला? खेळायला मिळते?